सुपर 6 मध्ये दाखल होईल। यासाठी 7 लढती आपल्याला पाहायला मिळतील। 8 संघांचा आजच्या दिवसामध्ये समावेश, त्यापैकी 7 संघांचा गाशा गुंडाळला जाईल। एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल। कुठला तो संघ असेल यासाठी नक्कीच 7 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। भरत शेठ भुईर यांची देखील सकाळपासून उपस्थिती पाहायला मिळतीये। दादांची एंट्री थोडीशी लेट झाली आहे, परंतु थेट आणि ग्रेट झाली आहे, यात काही शंका नाहीये। स्मित असे त्यांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळतोय। सातत्याने चेहऱ्यावरती स्मित हास्य असलेले आमचे महेश दादा असतील, त्यासोबत भरत दादा असतील, यांची उपस्थिती पाहायला मिळतीये। त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे। मॅच क्रमांकाच्या दिवसातील तिसरी पहिल्या फेरीतील 2 सामने कंप्लीट होत आहेत। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय। स्वर्गीय दिलीप स्मृती जय हनुमान पोगाव विपक्ष नारायण चिराग 11 जय बजरंग भावाळे ब असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। एकाच बेल्ट मधील 2 संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये असतील। सामना 4 षटकांचा पाहायला मिळेल। एका बाजूला अविनाश असतील, तुषार असतील, त्यानंतर सागर देखील पाहायला मिळतील। दुसऱ्या बाजूला योगेश असतील, सूरज केने आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। दोन्ही संघांना देणार आहोत आपण खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। सामना 4 षटकांचा असेल आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण, व्हॉइस ऑफ घारिवली म्हणून ज्यांची ओळख आहे। आणि ज्या वेळेस कल्याण ग्रामीण मध्ये कुठली स्पर्धा असते त्या वेळेस आयोजकांची पहिली पसंत असलेले व्यक्तिमत्व समालोचक अर्थात रोशनजी संते सरांना, ज्यांच्या माध्यमातून आपण खेळाचं पहिलं सत्र ऐकणार आहोत। थँक्यू सो मच। प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला आणि सामना नक्कीच जिंकला पोगाव संघाने। आता मात्र विनर हे 2 संघ आमने सामने आहेत। चिराग नायरा 11 भावाले बी आणि स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव। चला विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत। विनंती आहे फलंदाज पाठवा। पण पोगाव या संघाला ही सूचना असेल, कारण की 4 षटकांचा सामना। एका बाजूला महेश शेठ भोईर यांचा संघ, चिराग नायरा 11 भावाले बी, विपक्ष किरण शेठ पाटील यांचा स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव। सामना 4 षटकांचा असेल। तुषार शेलके आणि सागर ही जोडी पाहायला मिळते सलामीला पोगाव या संघाच्या माध्यमातून। आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सूरज केने। सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। स्ट्राइक इनला फलंदाज आहेत ज्याच्या नावाने पोगाव संघ ओळखला जातो, तुषार शेलके। पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग कामगिरी केली आहे।
आणि दोन्ही संघ सज्ज आहेत. गेम ऑन. पहिला चेंडू बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. तुषार शेलके 0 वरती बाद. महेश शेठ भोईर यांचा हा संघ आपण पाहतोय. भावाले बी जो संघ चिराग नायरा 11 या नावाने खेळतोय आणि भावाले बी या संघासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल महेश शेठ भोईर यांच्याकडून भावाले बी या टीमला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले सूरज केनेने. सूरज हाफ ट्रॅकर डिफेन्स करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नक्कीच करण्याचा देखील प्रयत्न केला होता. रनआउटची संधी देखील होती. न्यू बॅट्समन कल्पेश आलाय. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होतीये. पोगाव संघाची धावसंख्या आहे 1-1. एक बाद है की धावसंख्या संतांनी सावध सुरुवात केली. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर येतोय. यावेळी स्पुलर लेनचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे फक्त आणि फक्त 1. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी केली होती सूरज केने यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तो सूरज केने आपण पाहतोय याही मॅच मध्ये इम्प्रेस करतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. फुल टॉस ऑन साइडला बिग हिट परंतु क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. प्रयत्न खूप चांगले केले होते फिल्डरने. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 3. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर सुरू आहे हे पहिलं. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. गॅप भरपूर मोठी. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि क्या बात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण जोगेन होते आणि जोगेनने आपल्या टीम साठी नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. एका बाजूला महेश शेठ भोईर यांचा संघ आहे चिराग नायरा 11 भावाले बी. दुसऱ्या बाजूला किरण शेठ पाटील यांचा संघ आपण पाहतोय. बॅटची कडा आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. शॉर्ट थर्डमॅनला फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल उडाला होता परंतु मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या संघाची 1-6.
सूरज केनेने 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये योगेश भालेकरने देखील खूप चांगली कामगिरी केली होती. मेडन षटक हाताळलं होतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. सागर बॅक टू द पवेलियन. बॅट्समन येतात प्रफुल. नक्कीच नवनाथने विकेट मिळवली आहे, ती देखील सागरची. सागर एक विस्फोटक फलंदाज, नेहमीच पॉवर प्ले मध्ये त्याची खूप चांगली बॅटिंग आपण पाहिलेली आहे. परंतु या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये तुषार शेळके आणि सागर खूप लवकर बाद झालेत आणि 2 मोठे धक्के दिलेले आहेत या इनिंग मध्ये आतापर्यंत. चिराग, नायरा 11, भावाले बी या संघाने. बॅट्समन प्रफुल येत आहेत. महापोली आणि भूमी 11, ढाकली, ढोकेश्वर या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती चेंडू येत नाहीये. नक्कीच कदाचित बॅटची इनर एज असावी आणि हाताला हा चेंडू स्पर्श झाला होता. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, फक्त आणि फक्त 6 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. गेले 2 दिवस सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकला आणि आज आणि उद्या प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. एक गुणवान समालोचक, फार कमी वेळामध्ये आणि फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या समालोचन क्षेत्रामध्ये. सलगचे आले 3 चेंडू डॉट. धावसंख्या त्यामध्ये 1 विकेट देखील मिळवलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावा. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये भावाली बी संघाने 47 धावा डिफेंड केल्या होत्या LNT खोनी सी या संघासमोर. संतोष शेठ म्हस्कर यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवनाथ इम्प्रेस करतोय या षटकामध्ये. एकही धाव आतापर्यंत आली नाहीये. क्रॉस बॅटिस टू खेळतायत डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विकेश आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये. स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या संघाला कालची रात्र गाजवली आहे. धडाकेबाज चषकामध्ये धडाकेबाज परफॉर्मन्स करून टॉप 3 मध्ये हा संघ दाखल झालाय. ऑन साइडला फटका, फसलाय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल. सूरज केने आहे, चूक होणार नाहीये. लॉंग ऑन सीमारेषेवरती झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद, लागतोय अजून एक धक्का. कल्पेश बॅक टू द पवेलियन.
थँक्यू सो मच. विकेटचं पतन आणि न्यू बॅट्समन विश्वास येत आहेत. विश्वासवरती विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि 5व्या क्रमांकावरती पाठवलेला आहे. भरत शेठ भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. उद्योजक आहेत आणि दानशूर व्यक्तिमत्व देखील आहेत. लाऊड अपील करतायत LBW ची आणि अपील फेटाळली. लेग बाईचा इशारा येतोय मुन्ना पठाण सरांचा. नामवंत पंच आहेत JP पॅनलचे शहापूर की आन बान शान मुन्ना पठाण सर, हैदर सर आणि कल्याण ग्रामीण की आन बान शान हॅरी सर. हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8. पोगाव टीमला, कारण की अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परंतु या 12 चेंडूंमध्ये 6 चेंडू योगेश भालेकरचे देखील आहेत, ज्याने दुसरं षटक नक्कीच दुसरं मेडन षटक हाताळले या स्पर्धेमधील आणि तोच येतोय योगेश. TDPL मध्ये ठाणे आयकॉन देखील आहे आणि हा झेल देखील पकडलाय. क्या बात आहे, कार्बन कमाल कॅच. फलंदाज झालाय बाद, तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय पोगाव संघाची. पोगाव संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आज TDPL चा अंतिम दिवस देखील आहे डे नाईट फॉर्मॅट मध्ये. आय थिंक पहिलाच सामना जगन्नाथ पाटील यांचा आहे. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा आणि शेलके ब्रदर्स पोगाव. क्या बात आहे. चेतन पाल वेलकम, स्वागत आहे. आदित्य देखील, ज्या आदित्यने पहिल्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे योगेशने. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत, कारण की टप्पा पडल्याने चेंडू बाहेरच्या बाजूने निघतोय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 धावांचा दुष्काळ पडलाय असं वाटतंय पोगाव या संघासाठी. फुलर लेनचा चेंडू बॅटच्या आतली कडा. याच दरम्यान आदरणीय रमेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राज भोईर यांचे पिताश्री. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये याही सामन्यामध्ये योगेश करतायत. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल या 2 संघांमध्ये. पोगाव विपक्ष आपण पाहतोय भावाले बी. या 2 संघांमध्ये हा सामना. नेक्स्ट मॅच महापोली विपक्ष भूमी 11 ढाकली ढोकेश्वर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल पोगाव संघाला. किरण शेठ पाटील साहेबांचा संघ आहे. त्यांचे पिताश्री स्वर्गीय दिलीप पाटील यांच्या नावाने हा संघ खेळतोय. जय हनुमान पोगाव संघ. दुसऱ्या बाजूला महेश शेठ भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि
चिराग आणि नायराच्या नावाने हा संघ खेळतोय भावाले बी. बॅटची कडा आणि यस फलंदाज झालेला आहे बाद. पंचांनी बोट आकाशाकडे केलेला आहे, याचाच अर्थ माघारी परतावं लागेल. फलंदाज अविनाश बॅक टू द पविलियन. अत्यंत विश्वासू गणेश वेलकम स्वागत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. ढाकली डोकेश्वर आणि महापोली भूमी 11 या नावाने संघ खेळणार आहे. जुन्नर तालुक्यातील हा नामवंत संघ आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. महेश शेठ भोईर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण की भावाले बी या संघाने या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे. या दुसऱ्या सामन्यामध्ये अजून एक येतोय डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 10. नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येतोय विकास गवारी येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. या अंतिम षटकामध्ये स्ट्राइक इनला फलंदाज आहेत प्रफुल, त्याला साथ देतो अजय जो नवीन फलंदाज आलाय बॅटिंग करण्यासाठी. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये नक्कीच 2 ते 3 मोठे फटके मारावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. 25 ते 30 धावा बनवावे लागतील आणि अपील पंचाने उचलून धरली आहे. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का, तो म्हणजेच पोगाव संघाला. पोगाव संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. गणेश डीजे मास्टर पहिल्या चेंडूवरती विकासने देखील झकास कामगिरी केली आहे आणि विकेट मिळवलाय. ज्याप्रमाणे सूरज केने, नवनाथ, योगेशने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे विकासने देखील सुरुवात केली आहे. परफेक्ट यॉर्कर भन्नाट वेग आहे गोलंदाज विकासकडे आणि धावसंख्या स्थगित पाहायला मिळते फक्त आणि फक्त 10 धावा. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. महापोली या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. महापोली स्टार्स, महापोली आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 ढाकली ढोकेश्वर. या 2 संघांमध्ये सामना असेल. सलगचा 3रा चेंडू आलाय डॉट. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्ष. पुन्हा एकदा धावसंख्या फक्त आणि फक्त 10.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. महेश शेठ भोईर भरपूर आनंदित आहेत कारण की त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे या पहिल्या इनिंग मध्ये. अजूनही 2 चेंडू नयन शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय येतोय. ज्या अजयने पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी खूप चांगली केली होती. बघूया कशी फलंदाजी करतायत या दुसऱ्या सामन्यामध्ये कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ढाकली ढोकेश्वर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉस साठी या कारण की अंतिम चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर आपण टॉस देखील करूया कारण की महापोली स्टार्स या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि धावबाची संधी आहे. शेवटचा चेंडू होता आणि त्या शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 आणि अवघ्या 12 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चिराग नायरा 11 भावाले बी या संघासमोर स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या संघाने. तर आपण टॉस करूया. महेश शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आणि भावाले बी या संघाला सुवर्ण संधी असेल. महेश शेठ भोईर यांच्याकडून जर पहिल्या षटकामध्ये हा सामना भावाले बी संघाने फिनिश केला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 12 धाव बनवायचे आहेत. टाकली ढोकेश्वर आणि महापोली स्टार महापोली या 2 संघांमध्ये सामना असेल. काटाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच भूमी 11 टाकली ढोकेश्वर या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? बॉलिंग करू. 5 षटकांचा सामना आहे. भरपूर अंतर कापून आलेला आहात कारण की जुन्नर तालुक्यातून हा संघ इथे पोहोचलेला आहे. प्रथम तर या कल्याण नगरीमध्ये या वरप गावामध्ये आपलं स्वागत आहे. भूमी 11 जगन्नाना पाटील आपले पुरस्कर्ते आहेत. त्यांच्याबद्दल काय म्हणणं असेल? कारण की भूमिनानांबद्दल एकच बोलन की आम्ही आता सांगोलेला खेळलो त्यांच्या आगेस. त्यांनी तिथं आमचा गेम पाहिला. असंच बोलता बोलता ते बोलले की आमच्याकडे कधी येतं का खेळायला. तर सहज बोललो आम्ही येतो. पण इकडे एवढ्या लांब आमच्याकडे पॅकर कोणी नव्हते नाही का. सरांना बोललो सर आम्ही एवढ्या लांब यायचो पॅकर नाही कोणी. पण सर म्हणले ठीक आहे तुमची टीम चांगली आहे. एकदा दोनदा मी तुम्हाला चान्स देतो खेळायला. त्यामुळे सरांचं खूप आभार मानेन की त्यांनी आम्हाला इकडे संधी दिली खेळण्यासाठी. 7 दिवसीय ही स्पर्धा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. हे आयोजन कसं वाटलं? सर हे आयोजन खूपच भारी आहे कारण आमच्याकडे अशा प्रकारचं आयोजन नाही होत जास्त प्रमाणात. त्यामुळे खूपच चांगलं आयोजन आहे. खेळायला खूप मजा येईल इथं. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस गमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. खऱ्या अर्थाने वाईल्ड कार्ड एंट्री नक्कीच आपल्याला मिळालेली आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? कारण की जुन्नर तालुक्यातील हा संघ आहे. प्रथमच आपण आमने सामने आहेत. पहली बार ही आमने सामने खेल रहे हैं हम लोग को बैटिंग ही करना था. मेरे बैटिंग लाइनअप 8 नंबर तक बैटिंग बहुत अच्छी है. 60 रन तक टारगेट देंगे तो इंशाल्लाह बॉलिंग भी अच्छी करेगा हमारे बॉलर. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? क्योंकि राज भोईर जिनका हर साल एक ही मकसद रहता है कि हर साल इस टूर्नामेंट में नए नए जो प्रयोग है वो लाते. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? राज भोईर का इतना बड़ा हाथ है हमको यहाँ तक लाने के लिए. उन्होंने बहुत हमें
कॉल किए कि आओ खेलो, फिर हमने उनको बोला कि हमारे लिए तुम एंट्री रखो, कुछ भी करो। थोड़ा प्रॉब्लम था लेकिन भाई ने हमको कोऑपरेट किया और हमको खेलने का मौका दिया, बहुत ही अच्छा लगा। ग्राउंड भी बहुत ही खूबसूरत है, आउटफील्ड बहुत ही अच्छी है, यहाँ पे खेलने और मजा आएगा। तर नक्कीच शुभेच्छा असतील महापोली स्टार आणि टाकली ढोकेश्वर या दोन्ही संघांना टॉस जिंकलाय टाकली ढोकेश्वर या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण। तो सामना 5 षटकांचा असेल। विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा फक्त आणि फक्त 12 आणि जर या 12 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण केल्या तर या संघाचे पुरस्कर्ते महेश शेठ भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल भावाले बी या संघासाठी। ऐकूया आपण प्रथम चव्हाण यांचा आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सामना होतोय सुरू दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून। खूप साऱ्या अशा शुभेच्छा। पहिला चेंडू बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय। बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पलीकडे। पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा, पहिला ब्लास्ट हा ब्रँडेड चौकार। आर लेवल एका धावेची गरज पाहायला मिळतीये। येणारे 20 चेंडू आणि एका धावेची गरज। एकतर्फी मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळाली। पूर्ण प्रकारे खांदे खाली पडलेले पाहायला मिळतात पोगाव संघाचे, परंतु त्यांनी कुठेतरी पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, ती इथे कुठेतरी कमी पडली आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ पोगाव आहे। 20 चेंडूंमध्ये एका धावेची गरज। गोलंदाज तयार। यावेळेस देखील वाईट बॉल येतोय आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश। सामना जिंकलेला आहे चिराग नायरा 11 भावाळे बस संघाने। अभिनंदन चिराग।